धनगेकर कुठल्या मुद्द्यामुळे धनगेकर आमदार होईल असं वाटतंय? आमच्याकडे काही काम असलं तरी फोन केलं तर त्यांचं येऊन काम दुसऱ्या करून बाजूला जातात. हेमंत रासने पण आहे, त्यांचं काम कसं आहे नाही वगैरे? म्हणजे मी तर नाही ऐकलं अजून त्यांचं इथं त्यांनी काम केलेलं. बर बर पण धनगेकरांचं भरपूर नाव, म्हणजे आमच्या इकडे काही काम निघालं तर आम्ही फोन केला तर ते पण लगेच अशी एक करतात. मतदारसंघात चर्चेक बाबा खूप तगडी फाईट होईल, दोन्ही उमेदवार होऊ तुल्य. शकते, हा पण आमच्या इकडे तर ते काम करतात म्हणून आम्हाला असं वाटतं की ते येऊ शकतात म्हणून. ओके, ते एवढं ओके, थँक्यू. आपण इतरही काही मतदारांच्या प्रतिक्रिया घेतोय मित्रांनो. नमस्कार, आज आपण कसबा विधानसभा मतदारसंघात आहोत. कसब्याचं ग्रामदैवत मित्रांनो गणपती मंदिरच्या समोर आहोत आपण. आज इथल्या सामान्य लोकांची मतं जाणून घेऊ आपण की इथं नेमकं कुणाच्या बाजूने वातावरण आहे, कोण इथं निवडून येईल, काय वाटतंय जनतेला, काय वाटतंय. ये भाऊ, आपण जरा मतं घेऊया. काका इथले स्थानिक आहात का तुम्ही? स्थानिक नाही हो, स्थानिक आहे का तुम्ही? स्थानिक कोण आहेत काका? स्थानिक आहे का तुम्ही? द हायवे या. कोण होईल आमदार इकडे? टफ आहे फाईट. फाईट टफ आहे. कोणाकोणाच्या टफ आहे फाईट? दंगेकर आणि हेच आहे. रासने. हा, बर गणेश बोकरे काय थोडी मतं खातील. बर. टफ फाईट आहे, तरी पण कुणाचं पारडं जड आहे? रासने. रासनेंचं पारडं जड आहे. बर, ओके ओके, ठीक आहे. अजून काय बोलताय? बर, ठीक आहे, धन्यवाद तुम्ही बाईट दिल्याबद्दल. मित्रांनो, आपण कसबा विधानसभा मत काका इकडे निवडून कोण येईल, कोण आमदार होईल इथं? रवींद्र धंगेकर. रवींद्र, कुठल्या मुद्द्यामुळं? ते घराघरात जाऊन काम करतात. बर, त्यांच्यावर तर रासने पण आहेत, म्हणजे कसं आहे, अपक्ष आहेत, इतरही बाकी आहेत. कोणाबद्दल काय बोलू नाही शकत. जे बर. स्वतः काम करतात त्यांच्याबद्दल बोलतो. बर 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 बर. मित्रांनो, त्यांचं मत आहे की रवींद्र धनगेकर येतील. ओके. हो मावशी, आमदार कोण होईल इकडे? माहित नाही. बर बर बर. आजोबा, आमदार कोण होईल इकडे? आमदार कोण होईल इकडे? कोणी म्हणजे एका बाजूला रवींद्र धनगेकर आहेत, एका बाजूला रासने आहेत. कोण? रवींद्र धनगेकर. बर बर, ओके. हा हा हा. आमदार कोण होईल? काय आता सांगता येत नाही. का हो? काय निवडणूक आहे. बर. कोणाचे मत कुठे फिरतील त्याचा सांगता येत नाही. अंदाज येत नाही. अंदाज येत नाही. बर 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 बर. हे कसं ऐकायला आलं? आमदार कोण होईल इकडे? आमदार कोण होईल इकडे? आ? हेमंत रासने. कुठल्या मुद्द्यामुळं? नाही आ? एवढं नाही माहिती. एवढं नाही माहिती. बर, या जरा इकडे बोलणारे कार्यकर्ते. आपण उत्स्फूर्तपणे बोलणाऱ्या माणसांच्या प्रतिक्रिया घेतोय मित्रांनो. जरा इकडे घ्या. कोण होईल इथे आमदार? आमदार आता तसं काय सांगता येत नाही. दोघे अटीतटीचेच आहेत. जरा उभा थोडस उठून. हा, हा. हा. आमदार असं सध्या काही सांगता येत नाही कोण. बर. हेमंत रासने साहेब आणि धंगेकर साहेब बर. दोघांची एकदम अटीतटीने चाललेली आहे. अजित लढत हा, तरी पण कोणाचं पारड जड आहे? तरी इथं यामध्ये धंगेकरचं पार्टी जड आहे. बर बर. हम्म. कुठल्या मुद्द्यामुळे धनगेकर कारण निवडून नाही येईल असं इथं वाटतं? कारण इथं त्यांनी भरपूर कामं केली त्यांनी. बर बर या वार्डामध्ये कसबा पेठेमध्ये आउटसाईड त्यांनी काम भरपूर आहे. बर. आणि प्रत्येकाला असे मदत करणार आहे ते. बर बर हा, बर. असं. ओके. तुम्हाला काय वाटतंय? कसं आहे राजकारणात आपल्याला जास्त काही ज्ञान इंटरेस्ट नाही. बर, ओके, चला. आता आपल्याला स्थानिक लोक कुठे भेटतील हो? बर बर. इथे आमदार कोण होईल वाटतं हो? रासने साहेब. रासने साहेब. रासने साहेब. कुठल्या मुद्द्यामुळं? रासने साहेब आम्ही स्टुडंट आहे इथले. बर हा, तर ज्या प्रकारे त्यांचा प्रचार चालू आहे त्या प्रकारे रासने साहेब. बर 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 बर. ओके ओके ओके. सगळ्यांनी ताकद जास्त लागली. कशी ताकद लागली? बघा की प्रचार सगळ्यांच्या जोरात चाललंय, सगळ्यांची कामं पण जोरात आहेत. बर, आता थोडक्यात येईल, पण कोण येईल मग? थोडक्यात नाही ना सांगू शकत. तिघांची पण ताकद जोरात लागली. ठीक आहे. कोण कोण? रवींद्र धंगेकर, बर. हेमंत रासने हा. आणि गणेश भोकरे. तिघांची पण जोरात ताकद आहे. दोघांची पण धुमाळी जोरात चालू आहे. प्रचार पण जोरात चालू आहे. बर. सांगूच शकत नाही. निकाल नंतरच कळेल. आता बघा, राज साहेबांची सभा झाली, त्याच्यानंतर काल देवेंद्र फडणवीसांची सभा झाली. हो. सगळ्यांनी सभा पण घेतली, सगळ्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी पण सभा घेतली. त्यामुळे काहीच सांगू शकत नाही की कोण काय होईल. कारण तरी आता तुमचा अंदाज सगळ्यांचं काय वाटतं? 50-50% सगळ्यांचं आहे. बर, 50-50. ओके मामा, कोण आमदार होईल इकडे? नाही, असं नाही सांगताय. हा, मग नाही. कसं सांगता येईल? सगळ्यांचं वरचढ आहेत. सगळ्यांची वरचढ आहे. हा. बर 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 असं काय कोणाचं काय सांगताच येत नाही की कोण होईल आमदार. बर. काका, आमदार कोण होईल इकडे?
दादा आमदार कोण होईल इकडे? होय? आमदार कोण होईल? काय सांगू नाही शकत. का? टफ आहे, टाईट आहे एकदम. म्हणजे टप म्हणजे कसं टाईट आहे? हा? सगळ्यांनीच जोर लावलाय. सगळ्यांनी जोर लावलाय. बर ठीक आहे ठीक. इकडे आमदार कोण होईल? हेमंत रासने. हेमंत रासने. कुठल्या मुद्द्यामुळं? हा त्यांचं काम चांगलं आहे सगळं. बर म्हणजे असं म्हटलं जातं एक तगडी फाईट आहे तेवढी फायदे पण त्यांनी दंगेकरांचे काम केलं ते केलं नाहीये वार्डामध्ये. बर. हेमंत रासने आमदार होणार यावेळेस. हेमंत रासने ओके बर बर. हे आपण पब्लिक ओपिनियन घेतो मित्रांनो. प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात पण सर्वसामान्यांची मतं खूप महत्वाची. त्यांचा मतांचा रिस्पेक्ट खूप मोठा आहे. काका इकडे आमदार कोण होईल हो? काय सांगतात ना दादा, का हो? आपल्याला काय माहित नाही. काय माहितच नाही. बर कोण आमदार होईल इकडे? इकडे आमदार कोण होईल? तुम्ही नाहीये. बर ठीक आहे. सांगू शकत नाही. काय का हो? का असं का म्हणताय? नाही आता काय दोन्हीकडे जोरातच लढत. बर जोरात लढत आहे. तुमचं काय मत आहे? सेम परिस्थिती, अशीच परिस्थिती. कशामुळे वाटतं की बाबा जोरात लढत आहे? काय आहे नेमकं? दंगेकरांचं पण काम चांगलं आहे आणि रासनेंचं पण काम चांगलं आहे. दंगेकरांचे पहिला टर्म जेव्हा झाला हा त्यांच्यानंतर रासनेने पण काम बऱ्यापैकी चांगलं केलेलं आहे. पडल्यानंतरही हा पडल्यानंतर पण दोघांचं काम चांगलं आहे. बर दंगेकरांना पण चांगलंच काम आहे, नो डाऊट. बर तसं निश्चित काय सांगता येईल निश्चित सांगता येत नाही. ओके. या मतदारसंघात खूप टफ फाईट आहे. हेमंत रासने आणि धनगेकरांमध्ये खूप टफ फाईट आहे असं म्हटलं जातं. बघू आपण अजून कोण आमदार होईल इकडे? शक्यता तशी रासण्याची जास्त आहे. कुठल्या मुद्द्यावर रासने येतील असं वाटतंय? बीजेपीची थोडी क्रेज आहे. क्रेज आहे. धनगर भाऊंची पण कामं चांगली आहेत आमची. बर बर. पण आता बघत लढत थोडी चुरशीची होईलच. टफ फाईट आहे. Tough fight. तगडी फाईट आहे. तगडी फाईट यावेळेस. बर पण तरी पण कोण येईल असं वाटतंय? चान्सेस थोडे बीजेपीचे जास्त वाटतात आम्हाला. चान्सेस बीजेपीचे हा, जास्त कारण की वाटतात. आता कसं त्यांनी यावेळेस लाडकी बहिणीच्या योजनेचं चालू केलं बर बर. असं आहे. लाडकी बहिणीच्या पैशामुळे ते जरा प्रभाव पडतो असं हा, वाटतं. थोडं लेडीजचं पण कसं माइंड जरा चेंज झालं त्यामुळे. हो का? हा, असं. बर बर. हा कोण होईल? हा आपलं ऍक्टिव्ह डिफेंड थोडेसे. पण तरी तुम्हाला काय वाटते? तुमचं बाबा ओपिनियन काय सांगता येत नाही. तसं लेखी तसं आहे म्हणजे कसं कुठल्या मुद्दे? दंगेकर हा. आणि रसने बर दोघातच. तगडी फाईट आहे. तरी पण बाबा काय वाटतंय? आता दंगेकरांचं कार्य चाललं होतं इकडे पहिलं. बर रासनेंचं बी आहेच, नाही असं नाही. बर बर बघू आता लोकांचं काय मत. बर बर. लोकांचं मत. कोण आमदार होईल हो इकडे? का हो? कुठल्या मुद्दा? हा? 50-50 म्हणजे कसं 50-50 आहे? काम भरपूर आहे दोघांचं, बर त्यामुळे अजून काय सांगता येत नाही. पण तरी पण म्हटलं जाते बाबा कुणाच पारडं जड काय असं? नाही, दोघांचंही समान आहे, तसं काहीच सांगू शकत नाही. मतदाराच्या मनात काय नाही लय सांगू. तगडी फाईट आहे. हो, दोन्ही. बापरे. तुम्ही हा हे जुने त्यांना विचारा. हा सांगा ना कोण निवडून येईल? बघा आमचं तर मत आहे आमचा दंगेकर यावं निवडून. बर तुमचं मत आहे. बर तुमचं काय मत आहे? नाही आमचं दोन्ही पार्ट्या समान आहेत असं आम्हाला वाटतं आता. समान आहे. आपण कोणतरी लोकशाहीत एक नाही विजय एकच होणार. अजून हे नाहीये त्याचं हे कारण शेवटच्या ह्याच्यामध्ये त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. बर आमचा ज्यावेळेस वाडा जळाला हा त्यावेळेस वाड्यावरती अख्खा पत्रा बित्रा सगळं टाकून दिले त्यांनी अख्ख्या वाड्यावरती. बर बर पाईपलाईन नळ बिळ आम्हाला सगळी दिलेली. आमची संडाचं बिंडाचं त्यांनी बांधून दिलेली मालकाला न विचारता. बर एवढं त्यांनी आम्हाला सहकार्य भरपूर केले, त्याच्यामुळे आम्ही डोळे दाखवून पंजाला मत देणार. बर. मित्रांनो आपण ही सर्वसामान्यांची मतं घेतो. लक्षात घ्या आपण कसबा या विधानसभा मतदारसंघात आहोत आज. आपण इतरही काही नागरिकांची मतं घेऊया. दादा आमदार कोण होईल इकडे? हेमंत दादा रासने. हेमंत कुठल्या मुद्द्यामुळे? कुठल्या मुद्द्यामुळे म्हटण्यापेक्षा त्यांचं कार्य खूप आहे आता सध्या. चांगलं आहे. ओके ओके. पण असं आम्ही ऐकतो बाबा तगडी फाईट आहे. खूप उमेदवार दोन्ही तुल्यबळ आहेत. कसं काय? असेल ना, फाईट होणारच ना दादा. हा फाईट होणार. फाईट शिवाय विन कसं होणार? हा लोकशाही आहे शेवटी. मग बरं. लोकशाही आहे. या आता मतदारसंघातल्या सध्या प्रमुख त्यांचं काम समस्या काय काय आहेत? पहिले तर म्हणजे कसं आहे ते जे काय समस्या होत्या त्या बऱ्याच प्रमाणात दादांनी सॉर्ट आउट केलेले. बर 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 बर. अजून काय कामाच्या अपेक्षा आहे होणाऱ्या आमदारांकडून? आता त्यांनी जे कार्य करतात तेच पुढे चालू ठेवलं तर काही समस्या राहणार नाही. बर बर असं तुम्हाला वाटतं? ओके ओके. मित्रांनो आपण सर्वसामान्यांची मतं घेतो. लक्षात घ्या कोण होईल काय कोण आमदार होईल इकडे? आमदार कोण होईल इथे? आमदार कोण होईल इकडे? धनगेकर. कुठल्या मुद्द्यामुळे? कशामुळे आमच्या गरीबाला साथ देतो. बर बर बर. आणि त्यांच्या बाजूला दुसऱ्या बाजूला हेमंत रासने पण आहेत. काय आपल्याला माहित नाही अजून. माहित नाही. बर ओके. हो कोण आमदार होईल इकडे? का स्थानिक नाही तुम्ही? मामा कोण आमदार होईल इकडे? आमदार कोण होईल इकडे?
काय नक्की सांगता येत नाही अजिबात हा? सगळं वातावरण विचित्र आहे. विचित्र वातावरण आहे कशामुळे? आता जे कसब्यात राहणारे लोक आहेत हा त्यांना इथले सुधारणा असे काही दिसत नाहीत. जे काय आहेत केव्हा तरी येतात लोक, त्यांचे चेहरे 5 वर्षाने दिसतात. बरं, आमदार कोण होईल मग तुम्हाला वाटतं? एका बाजूला हेमंत रासने आहेत आणि दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार रवींद्र धनगेकर सर आहेत. हे दोघांपैकी कोण होईल वाटतं? धनगेकर होईल मग. धनगेकर होईल असं वाटतंय. बरं हा तसं काय सांगता येणार. का हो? दोन्ही पार्ट जड आहेत. दोन्ही पार्ट्या जड आहेत हा तरी त्यातल्या त्यात कोण येईल? तर दंगेकर आहेत. धनगेकर येतील. बरं, ओके. इकडं हेमंत रासने. हेमंत रासने कुठल्या मुद्द्यामुळे? ॲव्हरेज जर का पाहिलं तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती बर आता या मतदारसंघातल्या प्रमुख समस्या काय आहेत बाबा? काय काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ट्रॅफिकवरती जास्त विचार करायला पाहिजे. मग लोकसंख्या वाढते, मग वाढते. मग कसं काय करायचं? नाही, त्यासाठीच त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. बर आणि बाहेरगावचे जे काय लोंढे येत आहेत हां त्यांच्यासाठी थांबवायला पाहिजे. आता शेवटी पुणे हे एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अशी व्यापाराला वगैरे जोडणारं शहर आहे. मग बाहेरची लोक तर येत राहणार, ते कसं करता येईल? मग येत राहणार, पण तसे इथलं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होतं. Development रस्ते व्हायला- मोठे पाहिजे. रस्ते मोठे पाहिजे. बर 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 अजून काय वाटतंय तुम्हाला? मग ते असं म्हणलं तगडी फाईट आहे, रासने, धनगेकर, गणेश बोकरे, पण कसं आहे नेमकं काय? नाही, तसं व्हायला गेलं तर रासने यायला पाहिजे. हिंदुत्व मुद्द्यासाठी गरजेचं आहे बर पुढच्या काळासाठी. बर बर तुम्हाला वाटतंय? ओके. हां 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 येस येस. आपण सर्वसामान्यांची मतं घेतो. लक्षात घ्या, आपण शनिवार वाड्याच्या अगदी बाजूला आहोत मित्रांनो. इथल्या सर्वसामान्य लोकांना काय वाटतंय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. आमदार होईल इकडे? स्थानिक आहात का तुम्ही? कसं? हां, मग बोला, कोण आमदार होईल? तसं काय सांगता येत नाही आता तरी. का हो? कंडिशन अगदी आता ती 2-4-4-5 दिवसावर मतं टाकायचं. बरोबर आहे, पण यावेळेला काय परिवर्तन होतं त्याच्यावर अवलंबून आहे ना. परिवर्तन 4 दिवसात कसं? परिवर्तन तर पाठीमागं झालं असणार. हो, बरोबर आहे, झालंय. हां तर पहिले आमदार आमचे इथं रवी भाऊ दंगेकर होते. आता बर. यंदा त्यावेळेस तीच लढत आहे परत. बर तर दोघांमध्ये टफ फाईट होईल. आता शेवट निकालाच्या दिवशीच कळेल ना ते. निकाल दिवशी कळेल. बरं तुम्हाला काय वाटतंय? आता ते असं ते आता हे सांगितलं तर ते होणार. तेच आहे. बरं तर कोण होईल इकडे? काका स्थानिक आहात तुम्ही? स्थानिक आहात? आमदार कोण होईल वाटतं इकडे? रासने. बर कोणत्या मुद्द्यामुळे रासने आमदार होतील असं वाटतंय? हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. बर या मतदारसंघात काय समस्या आहेत? प्रमुख समस्या काय आहेत? ट्रॅफिक. जुने वाडे ट्रॅफिक. कसं कंट्रोल करायचं ट्रॅफिकला? ट्रॅफिकला म्हणजे बाहेरचा लोंढा भरपूर आलाय. म्हणजे उदाहरण राज ठाकरे म्हणतात असं की बाहेरचे लोंढे रोखा. पण आता पुणे आता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडणारं शहर आहे, हो. तर ही लोक येत राहणार, मग कसं काय करायचं? नाही, त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाली पाहिजे. जसे आता मेट्रो होते तसे, पण बरोबर. पर्टिकल रोडला आहे त्या आजूबाजूलाही पसरली पाहिजे. ऑटोमॅटिक 2 व्हीलर कमी होतील, 4 व्हीलर कमी होतील सिटीतल्या. हा हा बरोबर आहे. तुम्ही एक चांगला महत्वाचा मुद्दा सांगितला. अजित दादा कुठे इथे का? हा बरं तुम्ही इथले नाही आहे का? नाही, मी इथला नाही. कुठला आहे मग तुम्ही? बारामती. बारामतीत कोण आमदार होईल? अजित दादा. मग तिथे शरद पवार साहेबांनी युगेंद्र पवारांना उभा केलंय. तगडी फाईट असं म्हणलं जातं, पण नाही. कसं काय अजिबात नाही. तुमच्या दृष्टीने कोण आमदार होईल? अजित दादा. बर बर चला या इकडे. सगळे पक्ष जोरात आहे, तरी शक्यता आहे रवींद्र धनगेकर साहेब जे काँग्रेसचे आहेत, शक्यता आहे. कारण जोर जास्ती आहे बर आणि कार्यकर्ता सगळे आहेत. ते दुसरे पक्षवाले पण कामं करतात, बर भाजपवाले पण करतात, नाही करत असं काही नाही आहे. पण लोकांनी आवर्जून हा आळसपणा न करता मतदान द्यायला जायला पाहिजे. टक्केवारी वाढायला पाहिजे. वाढायला पाहिजे. ओके टक्केवारी वाढायला पाहिजे. ओके यस यस. नमस्कार. मतदानाच्या वेळी सगळेजण जे वयस्कर असतात, हा यंगस्टर लोक जे असतात, त्याला वयस्कर लोक जे कार्यकर्ते आहे रिक्षा घेऊन गेले तर चांगले असतात. काही वयस्कर लोक येऊ शकत नाही ना, ओके तर ते पण मतदान राहून जातं. ओके ओके हा यस 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 थँक्यू. यस चला कोण आमदार होईल? कुठला? इथं कसब्याचे रवी भाऊ. बर कुठल्या मुद्द्यामुळं? त्यांचं काम आहे बर. रात्री मध्यरात्री धावून येतात लोकांना. तो आमदार नाही, जे तो सर्वसामान्याचा नेता आहे. कुठल्या बी आमदाराकडे जायचं तर पहिले पीए ला फोन लावावा लागतो. यांच्याकडे पीएचा काय विषय नाही, डायरेक्ट रवी भाऊचा डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट. कॉल लावता? डायरेक्ट कॉल लावतो तुम्ही? हो, रवी भाऊ उचलतात पण, आणि नाही उचललं तरी कॉल बॅक येतो. रात्री 2 वाजता 3 वाजता. सर्वसामान्यांचा नेता आहे तो.
बर, ओके ओके, यस यस यस. मित्रांनो, हे आपण सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया घेतोय. कोण आमदार होईल इकडे? रवींद्र भाऊ दंगेकर. कुठल्या मुद्द्यामुळं? घराघरात रवींद्र भाऊ दंगेकर आहे. बर, कुठल्या कोण? त्यांची कामाची पद्धत रवींद्र भाऊ दंगेकर. बर, कोण हो? रवी भाऊ धनगे. तुम्ही कार्यकर्ते त्यांचे? मतदार आहे. कार्यकर्ते असते तर आमच्या हातात पट्ट्या दिसले असते. बर बर. आमच्या मग हातात ते बिल्ले दिसले तगडी फाईट आहे असं आम्ही जेव्हा लोकांची मदत घेतो म्हणजे टफ फायटर असणे आणि हेमंत कशाबद्दल आहे? त्यांची कामं दाखवा ना रासनेंची. टप फाईट म्हणले तर रासने पैशाने स्ट्रॉंग आहे, दंगेकर कामाने स्ट्रॉंग आहे. मग टप फाईट कशात? लोक कासबा विधानसभा मतदारसंघ काही पैशाच्या जीवावर निवडून नाही येत माणूस तिथे. पोट निवडणुकीला घेतलाय त्यांनी अनुभव. ती मारुती आणली होती मंत्री मुख्यमंत्री या भागात होते. काय उपयोग झाला? अमित शहा सुद्धा आले होते, परंतु त्यांनी दाखवून दिलं, जनतेने दाखवून दिलं. रवी भाऊ दंगेकर 25-30 हजारांनी निवडून येते. यस, थँक्यू. मित्रांनो, ही सर्वसामान्यांची मतं आहेत. लक्षात घ्या, आपण सामान्य माणसांची मतं घेतोय. आमदार कोण होईल? आमदार पण आता जे आहे चालले तर कोण चालतं, आता काय हवा कोणाची काय सांगता येणार. तरी मतदार म्हणून तुम्हाला काय? रासने सरकार आहेत हा? ना, रासने रासने साहेब येतील. बर बर. तुम्हाला काय? आमदार बाहेरचे आहेत, त्यांना माहित आहे, बंगालचे. बंगाल. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. नाही नाही, जिथं उभा आहे तुम्ही हा? रासने साहेब. रासने साहेब. बर, कुठल्या मुद्द्यावरून? कुठल्या मुद्द्यावर? भरपूर विकासामुळे. बर बर. मग आता आम्ही जेव्हा लोकांची मतं घेतली त्यावेळी बाबा लोकांमध्ये तगडी फाईट आहे, टफ फाईट आहे, म्हणजे कसं आहे, काय नेमकं? काय नाही येणार तर बीजेपी. बीजेपी आहे ना? मोदीचा चेहरा आहे, बर. त्यामुळे येणार मोदी. ओके येणार ओके. कमळच येणार आहे, काही टेन्शन नाही. बर 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 बर. कोण आमदार होईल इकडे? आमदार कोण होईल इकडे? माहित नाही. ओ, बोला बोला. कोण आमदार होईल इकडे? बीजेपीचे कार्यकर्ते दिसतात. हो, कोण आमदार होईल इकडे? हेमंत रासने. कुठल्या मुद्द्यामुळे हेमंत रासने आमदार होतील वाटते? गेल्या 18 महिन्यांपासून तुम्ही त्यांचं काम बघितलं असेल हा की जिथनं त्यांचा पराभूत झाला, हा. म्हणजे ते जिथनं हारले, त्यांनी त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून जे काम सुरू केलं हा. ते आपण बघू शकताल. म्हणजे लाडकी बहीणची योजना घरोघरी पोहोचवणं असेल, नाहीतर ते रोज सोमवारी ह्या चौकात बसायचे लोकांच्या समस्या घेऊन. अशा अनेक लोक त्यांना दर सोमवारी इथे भेटायचे किंवा त्यांच्या ऑफिसवर ते सतत 24 तास तुम्ही त्यांना फोन करा, काही करा, हेमंत रासने हा अवेलेबल होता लोकांसाठी. म्हणजे पार नळाचं काम असू, लोकांच्या बिल्डिंगमधलं किंवा काही असू, हॉस्पिटलचं बिल माफ करणं असू, काही असू, ही कामं गेल्या 18 महिन्यांपासून हेमंत रासनेंनी केली आहे. बरं बरं. आता आम्ही जेव्हा मतदारसंघात फिरत होतो तेव्हा असं आमच्या म्हणजे पाहण्यात आल्यावर तगडी फाईट आहे, दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत, असं लोकांकडून आम्ही ऐकलंय. कसं आहे नेमकं, तुम्हाला काय वाटतंय? तगडी फाईट तर आहे, बरं. पण गेल्या 18 महिन्यांपासून जे आमदार इथनं झाले, हां जे स्वतःला म्हणतात मी सामान्य नागरिकांचा आमदार आहे, जे खासदारकीला पण इथनं उभे होते, हां. ते गेल्या 18 महिन्यांपासून सामान्य लोकांना दिसलेच नाहीयेत. ते कुठे आहेत? बरं. तुम्ही कुठले मुद्दे मांडता? तुम्ही ललित पाटीलचे मुद्दे घेता, तुम्ही ससूनचा मुद्दा घेतला, तुम्ही पोर्सचा मुद्दा घेतला, ते पण अर्धवट सोडले. पण कसबेचा विकास काय केला हे आम्हाला सांगा ना. गेल्या 18 महिन्यांपासून बर बर बर. कुठलंच काम नाही केलं या आमदारांनी. आणि ते लोकांना म्हणतात मी सामान्य लोकांचा आमदार, की त्यांना असं वाटायला लागलं म्हणजे खासदारकीला आपण जिंकणार, हे पण त्यांचे होप्स होते. पण तुम्ही बघितलं असाल जवळजवळ 1.5 लाखाच्या मताधिक्यांनी मुरलीधरांना मोहोळे विजयी झाले. येस येस. मित्रांनो, लक्षात घ्या, आपण सामान्य लोकांचे म्हणजे कुठल्याही पक्षाचे समर्थक कार्यकर्ते कोणी असो, पण ते मत व्यक्त करताना त्यांच्या हिशोबाने मत व्यक्त करतात आहे. आपण इतरही सामान्य लोकांची मतं घेतो. हेमंत रासने. हां, हेमंत रासने कुठल्या मुद्द्यावर रासने आमदार होतील असं तुम्हाला वाटतंय? मुद्दे चांगले भरपूर काम केले त्यांनी. बर बर. आता आपण मतदारसंघात असं ऐकलं ही तगडी फाईट आहे, धनगेकर, रासने, गणेश बोकरे, असं तगडी फाईट आहे असं मी ऐकलं. नेमकं काय वातावरण तुमच्या नजरेत काय आहे? हेमंत रासने. हां, हेमंत रासने. बरं, हेमंत रासने येतील. बरं, तुम्हाला काय वाटतं इथं कोण आमदार होईल? तर रवी भाऊ दंगेकर. बरं, कुठल्या मुद्द्यामुळं? कामाचे माणूस आहे ते. बर बर. काम चांगलं आहे त्यांचा. अर्ध्या रात्री फोन केले की ते लगेच दारात हजेरी राहतात, डायरेक्ट येतात. डायरेक्ट येतात. ते कामाचे माणूस आहेत. बर बर. आपण गाडी ट्राफिक होईल. तर इथं हां, पुण्यात रवी भाऊ दंगेकरच आमदार होणार आहे. बर. धनगेकर आमदार. 101%. बर. काका, कोण आमदार होईल इकडे? हां, रवींद्र दंगेकर. कुठल्यामुळे रवी धनगेकर आमदार होतील असं वाटतं? हक्काचा माणूस आहे, काम चांगले करतो.
कुठली कुठली कामं जरा सांगा की आम्हाला पण. काय सार्वजनिक कामं वगैरे बर बर मग ते दुसऱ्या वेळेला हेमंत रासने आहे तिकडं, गणेश बोकरे, तगडी फाईट असं आम्ही ऐकतो बघा. पॅड आहे तगडी पॅड. पण नेमकं कोण येईल? नेमकं आम्हाला तरी वाटतं दंगेकरी. बर तुम्हाला वाटतंय. ओके बोलताय कोण येईल निवडून? हा रवींद्र भाऊ दंगेकर. बर 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 चला. आजी आमदार कोण होईल हो इकडे? आमदार कोण होईल? आमदार हा दंगेकर. धनगेकर कुठल्या मुद्द्यामुळे? हा हा आता काय सांगायचं आता? आता काय दंगेकर होते का रासने होते? हा कोणी बघितलंय? बर ठीक आहे. हा गावाला मतदान आहे. बर 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 या इकडे आजोबा बसले. आमदार होईल इकडे रासने कुठल्या मुद्द्यामुळे? लाडकी बहीण योजना प्लस पडल्यानंतर त्यांनी कामं चालू केली. बरं कसं काय 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 म्हणाला? लाडकी जरा बहीण मोठ्या योजना, आवाजात. लाडकी बहीण योजना हा प्लस पडल्यानंतर त्यांची कामं चालूच होती. बर बर थांबवली नाही. बर मग त्यामुळे कोण येईल असं मला वाटतंय? रासने. रासने येतील. बर बर ओके ओके. ओ आजी इथे कोण आमदार होईल? हा? दंगेकर. धनगेकर कुठल्या मुद्द्यामुळे? काही नाही, लोकांचे करतात काम, कोणाचे माझं नाही केलं तरी लोकांचे करतात ते. लोकांची करतात आहे. बर ओके ओके. नमस्कार. नमस्कार. नाव काय म्हटलं आपलं? माझं गौरव बाळंदे. बरं. काय परिस्थिती सध्या मतदारसंघात? आता सध्या कसबा विधानसभा मतदारसंघ 215. हा. लोकांना एकच माहिती की आत्ता जे आपले स्टँडिंग आमदार आहेत तो रवींद्र काम करणारा माणूस आहे. रवींद्र धंगेकर हा माणूस काम करणार आहे. बरं. तो ना जातीवर ना पातीवर ना कुठल्या धर्मावर मतदान मागतो. त्यांनी आतापर्यंत फक्त कामावर मत मागितलेली आहेत. बरं मला वाटतं मागचे 25 ते 30 वर्ष हा. रवींद्र धंगेकर हे विरोधात राहिलेत, कधी सत्तेत आले नाहीत. म्हणजे बरं. महानगरपालिकेत असू दे किंवा काही, त्या ह्याच्यात पण रवींद्र धंगेकर हे टिकून राहिलेत का? कारण की ते जनतेची कामं करत होते, ना की त्यांच्या प्रभागापुरते. ते म्हणजे माणूस त्यांच्याकडे आला की त्यांनी कधी त्यांचा प्रभाग विचारला नाही, मतदारसंघ विचारला नाही, ना कुठला तुम्ही कुठल्या जातीचे विचार. असं सर्व समावेशक काम करणारे आपले रवींद्र धंगेकर मला वाटतं फक्त कामाच्या जोरावर आज निवडणूक लढतात. आणि मला वाटतं हा कसब्याची जनता आज खूप हुशार आहे आणि सुज्ञ आहे. लोकांना समजलं पाहिजे की आज एका फोनवर कोण येतं. रवींद्र धंगेकर हा माणूस असा आहे की आज अख्खा आयुष्य त्यांनी जनतेसाठी वाहून दिले. बरोबर. कोणाची दिवाळी त्यांनी खाली नाही जाऊन दिली. गौरी गणपती असतील तर प्रत्येक महिलांचा सन्मान त्यांनी केला साड्या देऊन. मला वाटतं हा पुढचे 5 वर्ष रवींद्र धंगेकरांना एकदा तुम्ही चान्स दिला पाहिजे का? कारण की तुम्ही एकदा त्यांचं काम बघितलं पाहिजे. आज रवींद्र धंगेकर हा माणूस फक्त आणि फक्त कामाच्या जोरावरच मतदान मागतोय. जो पहिला माणूस जो असेल तो रवींद्र धंगेकर असेल, तर तुमच्या दारामध्ये उभा असेल. तर मला वाटतं हा रवींद्र धंगेकरांना तुम्ही निवडून दिलं पाहिजे. येस. तर मित्रांनो हे होतं त्यांचं मत. आपण इतरही काही मतं जाणून घेणार आहोत. इथं हेमंत रासनेंची हवा आहे. हेमंत रासनेंची हवा आहे. बरं कुठल्या मुद्द्यामुळे? एक तर हिंदुत्व, बर त्याच्यानंतर दंगेकरांना त्यांना अल्टिमेट द्यायचंय म्हणून त्यांची बीजेपीला. त्याच्यामुळे मग लोकसभेला जसं मोहोळ साहेबांना केलं बर तसं ते इथले लोक दंगेकरांना देतील यावेळेस. सॉरी, रासने साहेबांना रासनेला देतील. बरं हा. आता या मतदारसंघातल्या प्रमुख समस्या काय आहे? प्रमुख म्हणजे वाड्यांची समस्या. काय केलं पाहिजे वाड्यांच्या समस्या? जुने गटारी वगैरे आहे तिथं, तर त्याचे रिनोव्हेशन आहे. बर बर त्याच्यानंतर बेरोजगारीचा तर प्रश्न आहे. बर हॉस्टेलाईट मुलं आहेत त्यांचे, बाहेरचे मेसचे वगैरे त्यांचे प्रश्न आहेत बरेच. ह्यामध्ये प्रश्नावर काम केलं पाहिजे. काम. ओके यस 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 यस. कोण आमदार होईल इकडे? घाबरताय आजोबा? इकडे कोण आमदार कोण होईल? बर आमदार कोण होईल इकडे? आमदार धनगेकर. धनगेकर कुठल्या मुद्द्यावर? काय त्यांची कामं चांगली आहेत नाही ते. बर या बेसवर इकडे त्यांची कामं चांगली आहेत, त्यामुळे त्या मुद्द्यावर ते धनगेकर येतील असं वाटतं. यायलाच पाहिजे. ओके मग हेमंत रासने विरुद्ध तगडी फाईट आहे असं म्हटलं. फाईट तगडी होईल. बर बर नक्की फाईट तगडी होईल. हा.